गावातल्या एका भक्ताला प्रसन्न होऊन तुळजाभवानी आमच्या गावात येऊन स्थापन झाली. नमस्कार मित्रांनो. अरे हे कोण आहे? तू सोय, मला वाटलं कोणता पाहुणा आला गडे. आता हे कोण आहे? अरे नवीनच काहीतरी बघायला भेटायला लागले. तरीच म्हणलं पोरग तुझ्याकडूनच शिकलंय. चालू द्या म्हणलं, भारी वाटतंय. आणि हे कसं वाटतंय? कॉपी पेस्ट केल्याने वाटतंय का नाही? जुळे एकदम सेम टू सेम. तसं तर धनुभाऊला पण भारीच वाटत असेल, कारण सोनार गल्लीमध्ये अंगठी नीट करायला आलतो दोन. आता हे बघा, पुणा असू किंवा गाव असू, त्या आखूचं आपलं एकच. मला पाणीपुरी खायची. म्हणलं चला मग. मी गावाला आलो का नाही, मंदिरात हमेशा जातो, कारण तुळजापूरच्या देवीचं स्थान आहे आमच्या गावात. आमच्या गावात तुळजापूरची आई स्थापन कशी झाली, लय भारी कहाणी आहे. तुम्हाला नंतर कधीतरी सांगेल. आता तुम्ही हे गाणे ऐका. मंदिरात आले की लयच भारी वाटतो, वातावरणच वेगळं असते. वडापाव पार्टी. रुद्र तुला नाही द्यायचा वडापाव. कोणाला नाव सांगणार तू? आता इथं आमची शर्यत लागली होती. लिंबू खाल्ल्यानंतर कोणाचे तोंड जास्त वाकडं तिकडं होते बघाव. लिंबू आणि हळद आणि मीठ खाल्ल्यानंतर डोकं दुखत नाही म्हणलं चला खाऊन बघू एकदा. व्हिडिओ चालू होता म्हणून 4 तसा केलाय. चव तशी भारी लागत होती. बघा एकदा उपाय करून. त्याला कुठं पैसे लागतात.